नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. नेहमी आपण वेगवेगळे नाश्ते बनवतो, पण त्यामधलाच एक अगदी भन्नाट आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेला नाश्ता आहे. चला तर पाहूया. ह्या ठिकाणी आपण एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये आपण 1 वाटी इतके तांदूळ घेतले, जे आपण नेहमी इडली आणि आप्यासाठी घेतो तेच तांदूळ आहेत. 1 छोट्या वाटीने मसूर डाळ घेतलेली आहे. 1 वाटी इतकी आपण मूग डाळ घेतलेली आहे. त्याच वाटीनं 1 वाटी आपण उडद डाळ घेतलेली आहे. आणि 1 वाटी इतकी आपण तूर डाळ घेतलेली आणि 1 चमचा इतकी आपण ह्या ठिकाणी मेथ्या घातलेल्या आहेत. जी छोट्या वाटीनं घातलेले आहे ते वाटीची साईज आपण 2 चमचे इतकं त्या वाटीमध्ये बसतं त्या अंदाजाने आपण घेतलेलं आहे. आणि आपल्याला 2 वेळेस पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं. जे काही धूळ डाळीवरती असते ते पूर्ण निघून जाईल सुरुवातीला. आता पूर्ण धुवून आपण घेतलेलं आहे आणि नंतर आपण त्यात पाणी टाकलेलं आहे. पाणी भरपूर असं टाकून आपण आता हे 4 ते 5 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे. मी आता अंदाजे दुपारच्या वेळेस भिजत घातलेला आहे आणि संध्याकाळपर्यंत मी असंच झाकून ठेवणार आहे. संध्याकाळच्या वेळेस आता ह्यामधलं आपण पाणी काढून टाकणार आहोत आणि दुसऱ्या पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. अगदी छान भिजलेले आहेत आणि डाळीसुद्धा फुगलेले आहेत, तांदूळसुद्धा व्यवस्थित भिजलेले आहेत. आता ह्या ठिकाणी आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 बॅचेसमध्ये हे पूर्ण मिक्सरमध्ये आपण ह्याचं वाटण तयार करून घेणार आहे. जे की आपण नेहमी जसं वाटण करतो त्याच पद्धतीचं करायचं आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की आपल्यासाठी आपण कसं वाटण करतो आणि इडलीसाठी त्याच पद्धतीचं वाटण ह्या ठिकाणी मी करणार आहे. वाटण सुरुवातीला करते वेळेस थोडंसं आपण तसंच फिरवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये नंतर आपण थोडंसं पाणी टाकून फिरवून घेतलं की अगदी छान आपलं बारीक पीठ तयार होतं. आता ह्या ठिकाणी पाहू शकता बिलकुल रवाळ असं राहिलेलं नाही, छान बारीक पीठ तयार झालेलं आहे. 2 बॅचेसमध्ये आपण असंच पीठ तयार करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी पूर्ण पीठ आपलं जे आहे ते आता मिक्सरला काढून झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामधून पूर्ण आता ते बाहेर काढून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी पिठामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी आता काहीच टाकायचं नाही. असंच आपण आता हे एक 4-5 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे, पण आपण रात्रभरासाठी ठेवलेलं आहे. आता झारा काढून आपण आता प्लेट ठेवलेली आहे. प्लेट ठेवून आपल्याला असंच रात्रभरासाठी झाकण ठेवायचं आहे. आता साईडला ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपल्याला पीठ पाहायचं आहे की पीठ आपलं कसं फॉर्मेट झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी पीठ अगदी छान असं मस्त फुगलेलं आहे. आपण ह्यात सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही. डाळी मिक्स केलेला असल्यामुळं पीठ अगदी छानच भिजलं जातं आणि मस्त फुगलेलं असतं. पाहू शकता अगदी छान जाळीसुद्धा पडलेली आहे आणि पीठ आता आपल्याला जाळी जी पडलेली आहे त्या पीठाला आपल्याला सुरुवातीला आता मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हलकं पीठ तयार झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला पाहतासुद्धा लक्षात येत असेल की पीठ किती छान फुगलेलं आहे. त्यामुळे आपले जे पदार्थ आपण बनवणार ते अगदी छान परफेक्ट बनले जातील. ह्याच पिठापासून आपल्याला 3 पदार्थ बनवायचे आहेत. अगदी आपण 4 ते 5 सुद्धा पदार्थ आपण ह्या ठिकाणी बनवू शकतो. पण ह्या ठिकाणी तुम्हाला मी 3 पदार्थ बनवून दाखवणार आहे, जे की मुलांनाच काय सर्वांनाच आवडतील. 1 चमचा इतका आपण आता सुरुवातीला मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला अगदी छान फेटून घ्यायचं आहे. हलकं पीठ तयार झालेलं आहे. ह्यात सोडा वगैरे आपल्याला काहीच टाकायचं नाही, फक्त मीठ टाकलेलं आहे. आता गॅसवरती आपण छोटी कढई ठेवलेली आहे किंवा तुम्ही तडका पॅन ठेवलं तरी चालते. सुरुवातीला 2 चमचे इतकंच तेल टाकायचं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे आणि तीळ टाकून घेणार आहोत. जे की नेहमी आपण फोडणी करतो, पण अशा ठिकाणी आपल्याला फोडणी करायची नाही. आणि तीळ टाकल्यानंतर आपल्याला लगेचच पीठ टाकायचं आहे, कारण जास्त वेळ जर ठेवलं तर तीळ हे खूप लवकर चटचट उडतात. त्यामुळे गॅस मिडियम ठेवून पटकन आपण हे पीठ टाकून घेतलेलं आहे. आता पीठ टाकते वेळेस थोडंसं सुरुवातीला आपल्याला कमीच पीठ टाकायचं आहे. त्यावरतून आपल्या हव्या त्या जेवढ्या अवेलेबल असेल तितक्या भाज्या टाकून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे, थोडंसं गाजर टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा कांदा कट करून घेतला आहे तो टाकून द्यायचा आहे आणि हिरवी मिरची थोडीशी कट करून घेतली आहे तीसुद्धा आपण ह्या ठिकाणी टाकलेली आहे आणि थोडीशी वरतून आपण ताजी अशी कोथिंबीर टाकून देणार आहोत. तुम्हाला ज्या भाज्या हव्या असतील त्या टाकलं तरी चालतात. आता भाज्या टाकून झालं की त्यावरतून आपल्याला थोडंसं आणखीन पीठ टाकून घ्यायचं. एक लेयर आपल्याला छानपैकी पिठाचा वरतून घ्यायचं करून. तेच नाश्ते करून आपण बोर होतो. अगदी पोहे उपमा आपण नेहमीच करतो, पण त्यापेक्षाही भन्नाट आणि पोटभरीचा आहे. सर्वांनाच आवडणार आहे. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. पीठ वरतून टाकून झालं की त्यावरतून आपल्याला 1 चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं आणि 2 मिनिटाकरता झाकण ठेवायचं, जे की छान पीठ वाफरलं जाईल आणि आतमधल्या ज्या भाज्या आहेत त्या पूर्ण शिजल्या जातील. आता ह्या ठिकाणी एक साईड जी आपली चांगली तयार झालेली आहे. आता आपल्याला ते उलटून दुसऱ्या साईडनं सुद्धा अगदी छान असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल अगदी आपला छान असा भन्नाट नाश्ता बनून तयार झाला आहे. दोन्ही साईडनं आपण व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे. अगदी खमंग खरपूस वरून अगदी कुरकुरीत वरच्या साईडनं तयार झालेला आहे. आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि कट करून आपल्याला खाण्यासाठी तयार आहे. चटणीसोबत खाण्यासाठी अगदी भन्नाट लागतो. नेहमी आपण चटणी वेगळ्या बनवतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर असे चटणीचे प्रकार दाखवले आहेत. तुम्ही जाऊन व्हिडिओ पाहू शकता. ह्या ठिकाणी मी दाखवला नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे आपण चटणी ह्या ठिकाणी दाखवलेली नाही. आणि आता तुम्हाला आवाजावरून लक्षात आलं असेल अगदी कुरकुरीत आणि खमंग हा नाश्ता बनून तयार झालेला आहे. हा नाश्ता आता आपण साईडला ठेवू आणि हा नाश्ता कसा झाला आहे आपण आता कट करून पाहूया.
अगदी छान वरतून कुरकुरीत आतून नरम अगदी फुगलेला मस्त आपला आता हा तर नाश्ता आपण कट करून पाहिलेला आहे। पुढचा पदार्थ कसा आहे ते आता आपल्याला या ठिकाणी पाहायचे। चला तर सुरुवात करूया। एकदाच पीठ तयार करून ठेवलं दिवसभरासाठी आपण वेगवेगळे नाश्ते आज बनवणार आहोत। ह्या ठिकाणी इतकं पीठ जे शिल्लक आहे त्यामधला फक्त आपला अर्ध पीठ जे आहे ते साईडला काढून घ्यायचंय। आता इतकं पीठ आपण ह्या ठिकाणी काढून घेतलेलं आहे। गॅसवरती आपण छोटी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे इतकं तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे। जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण 2 ते 3 इतक्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत ते आपल्याला सुरुवातीला टाकायचं आहे। मिरच्या टाकून झाल्या की लहान आकारात थोडासा कांदा कट करून घेतला तो टाकून द्यायचा आहे। मिरची आणि कांदा छान सुकला की आता गॅस बंद करायचा आहे। आपण कांद्याचा तडका जो बनवलेला आहे तो त्या पिठामध्ये आपल्याला टाकायचा आहे। ह्या ठिकाणी तुम्ही भरपूर अशा भाज्या टाकलात तरी अगदी भन्नाट आणि पौष्टिक असा नाश्ता पण तयार होतो। मुलं जर भाज्या खात नसेल तर नक्की ट्राय करून पहा। आता ह्या ठिकाणी थोडीशी आपण वरतून कोथिंबीर टाकलेली आहे। आता पूर्ण पदार्थ आपले टाकून झालेत। मीठ तर आपण सुरुवातीलाच टाकलेलं आहे। आता गॅसवरती आपण आप्पे पात्र ठेवलेलं आहे। नेहमीप्रमाणेच आपल्याला आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण तेल टाकून घेतलं की तेल गरम झालं की त्यामध्ये जे बॅटर तयार केलंय ते आपण पळी इतकं एक एक पळीने आपण टाकून घेणार आहोत। पीठ टाकल्यानंतर 2 मिनिटांकरता झाकण ठेवलं होतं। छान वाफरलेत, अगदी मस्त फुगलेले सुद्धा आहेत। दुसऱ्या साईडनं सुद्धा तसंच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटांकरता गॅस चालू ठेवलेला आहे। आता ह्या ठिकाणी आप्पेमध्ये आपण थोडंसं आणखीन वरतून तेल टाकलंय। दोन्ही साईडनं तयार झालेले आहेत। आता आपल्याला हे उलटून प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता सर्व आप्पे आपण ह्याच पद्धतीने बनवून घेणार आहोत। आप्प्यासोबत खाण्यासाठी चटणी कशी बनवायची हे मी अगोदर दाखवलं आहे, त्यामुळे आत्ता मी ह्या ठिकाणी दाखवलेलं नाही। सोबत खाण्यासाठी मी सांबार घेतलेला आहे। अगदी छान भन्नाट चवीचे आप्पे तयार आहेत। एक तुम्हाला थोडंसं दाखवते, अगदी मऊ लुसलुशीत आप्पे तयार झालेले आहेत। तर ही प्लेट साईडला ठेवा आणि दुसरं पीठ जे आहे शिल्लक राहिलं ते सुद्धा आपण थोडंसं घेतलेलं आहे। त्यामध्ये ओवा टाकलेला आहे, जिरे टाकलेले आहेत, 1-1 चमचा आपण ह्या ठिकाणी टाकून घेतलेला आणि मिक्स करून घ्यायचं आहे। हिरवी मिरची टाकले नाही टाकलं तरी चालते। आता ह्या ठिकाणी आपण मिक्स करून घेतात। मीठ तर आपण सुरुवातीलाच टाकलेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। आपण नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीचे पकोडे तर बनवतोच बेसनचे, पण आज आपल्याला अगदी छान ह्याच बॅटरपासून अगदी मस्त पकोडी भजी बनवायचं आहे। ह्या पद्धतीने चमच्याने टाका किंवा हाताने टाका, कसंही टाकलं तरी चालते। आता ह्या पद्धतीने आपण जितके बसतील तेलात तितके आपण टाकून घेणार। सुरुवातीला आपल्याला हे चिटकून बसल्यासारखे वाटतात, पण गॅस मीडियम ठेवून आपल्याला छान तळून घ्यायचं आहे। अगदी कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत पकोडे बनवून तयार होतात। लगेच आपल्याला झारा फिरवायचा नाही। माझी थोडीशी तरी गडबड झालेली आहे। ह्या ठिकाणी दुसरे पकोडे जे आहे तिकडे व्यवस्थित झाले नाहीत, त्यावरती थोडंसं तेल टाकलं की अगदी ते छान सुटले जातात, एकमेकाला बिलकुल चिकटत नाहीत। नेहमीपेक्षा वेगळे आहेत, खमंग आहेत। एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। एक वेळेस रविवारच्या दिवशी जर असं पीठ तयार करून ठेवलं तर दिवसभर आपल्याला दुसरे नाश्ते बनवायची गरज नाही। अगदी पोटभर सर्वजण आवडीने असे नाश्ते खातात। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। आता ह्या ठिकाणी आपण सर्व पकोडे तसेच बनवून घेणार आहोत। आता सर्व आपले पकोडे भजी बनवून तयार झालेले आहेत। आपण प्लेटमध्ये सुद्धा काढून घेतलेले आहेत। मला तर मऊ आवडत नाही, तुम्ही सुद्धा एक वेळेस असे पकोडे नक्की ट्राय करून पहा। अगदी खमंग आणि कुरकुरीत नेहमीपेक्षा वेगळे हे भजी आहे, तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। तुम्हाला ह्यामधले कुठला पदार्थ आवडला जास्तीत जास्त ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका। थोडाही वेळात एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील किंवा चॅनलवरती नवीन असेल तर बेल आयकॉन प्रेस करा। आता ह्या ठिकाणी आपले पकोडे सुद्धा एकाच बॅटरपासून आपण भरपूर असे पदार्थ बनवू शकतो आणि बनवलेले सुद्धा आहेत। तुम्हाला हे पदार्थ कसे वाटले नक्की कमेंट करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।